प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं. नमस्कार मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रिणी या कार्यक्रमात अकोल्याच्या सर्व सिटी मैत्रिणींचं मी तुमची सिटी मैत्रीण मानसी स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बघा आजच्या ब्यूटी टिप्स. गोल्डन रूलर. इस बात का हमेशा ख्याल रखें कि रात को सोने से पहले मेकअप को पूरी तरह हटा दें. रात को स्किन को पूरी तरह से सांस लेने देने के लिए यह जरूरी है. मेकअप से चेहरे के छिद्र बंद हो जाते हैं, जिसकी वजह से आपके चेहरे पर ब्लैक हेड्स दिखते हैं. मेकअप हटाने के लिए कॉटन के टुकड़े पर ऑलिव ऑयल लगाएं और उससे चेहरा साफ करें. इसके बाद इसी तेल से मसाज करें. ताजी सब्जियां खाएं. इस बात का ध्यान रखना बेहद ज़रूरी है कि आप किस तरह का खाना खा रहे हैं. अपने खाने में ताज़े फलों, हरी सब्जियों, प्रचुर मात्रा में प्रोटीन और विटामिन को जगह दें. विटामिन सी से भरपूर और कम फैट शुगर वाली डाइट को खाएं. पसीना बहाएं. नियमित तौर पर एक्सरसाइज करें. रनिंग, जॉगिंग और योगा करना आपके शरीर के लिए बेहद ज़रूरी है. इससे शरीर में खून का बहाव बना रहता है. वर्कआउट करने से आप अपने चेहरे पर आए निखार को साफ दे सकते हैं. सनस्क्रीन लगाएं. घर से बाहर निकलते समय कम से कम 15 SPF वाला सनस्क्रीन लगाना ना भूलें. यह आपकी स्किन को खतरनाक UVA और UVB किरणों से बचाएगा. सूरज की इन हानिकारक किरणों की वजह से उम्र से पहले चेहरे पर झुर्रियां, एज स्पॉट और स्किन से संबंधित परेशानियां होती हैं. पर्याप्त नींद लें. आपके शरीर को कम से कम 8 घंटे की नींद चाहिए होती है. अगर आप पर्याप्त नींद नहीं लेंगे तो आपकी बॉडी थकी हुई नजर आएगी. अपने चेहरे पर हफ्ते में 2 या 3 बार शहद लगाएं, ताकि वो प्राकृतिक तरीके से हील हो सके. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. मैत्रिणींनो, तुम्ही या ब्युटी टिप्स फॉलो करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. दर्शकांनो, ब्युटी आणि हेल्थ या दोन्ही गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच आता आपण पाहणार आहोत आजच्या हेल्थ टिप्स. कॉफ़ी पिएं. बहुत से लोगों को कॉफ़ी के बारे में गलत जानकारी होती है कि कॉफ़ी हमारी सेहत के लिए हानिकारक होती है, किंतु यह सत्य नहीं है. बहुत से अध्ययनों से यह सिद्ध हो चुका है कि कॉफ़ी बहुत ही सेहतमंद होती है. इसमें एंटीऑक्सीडेंट की उच्च मात्रा होती है और अध्ययनों से यह पता चला है कि कॉफ़ी का सेवन दीर्घायु और टाइप 2 डायबिटीज़, पार्किंसंस और अल्जाइमर जैसी अन्य कई बीमारियों के जोखिम को कम करता है. वसायुक्त मछली का सेवन करें. मछली को उच्च गुणवत्ता वाले प्रोटीन और स्वस्थ वसा का एक बड़ा स्रोत माना जाता है. विशेष रूप से वसायुक्त मछली जैसे कि सामन, जो ओमेगा 3 फैटी एसिड और विभिन्न अन्य पोषक तत्वों से भरपूर होती हैं. एक अध्ययन से पता चला है कि जो लोग सबसे अधिक मछली खाते हैं उनमें हृदय रोग, मनोभ्रंश और अवसाद जैसी कई स्थितियों का जोखिम कम होता है. पर्याप्त पानी पिए. विशेषकर भोजन से पहले अपने पूरे दिन में पर्याप्त पानी का सेवन अवश्य करें. पर्याप्त पानी पीने के कई फायदे हो सकते हैं. यह आश्चर्यजनक रूप से कैलोरी बर्न में आपकी सहायता कर सकता है. अध्ययन के अनुसार यदि आप प्रतिदिन पर्याप्त मात्रा में पानी पीते हैं तो यह 1 या 1.5 घंटों में आपके मेटाबॉलिज्म को 24 से 30% तक बढ़ा सकता है. अगर आप 2 लीटर पानी प्रतिदिन पीते हैं तो आप प्रतिदिन 96 अतिरिक्त कैलोरी बर्न कर सकते हैं. इसे पीने का इष्टतम समय प्रत्येक भोजन से 30 मिनट पहले का होता है. एक अध्ययन से पता चला है कि प्रत्येक भोजन से 30 मिनट पहले 2 या 1 कप पानी पीने से वजन घटाने में 44% तक की वृद्धि हो सकती है. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो. मैत्रिणींनो, आपण आजच्या हेल्थ टिप्स जाणून घेतल्यात. आता पाहूयात आज अनोखा भाग कोणता आहे. तर RRC डिजिटल नेटवर्क प्रस्तुत सिटी मैत्रिणींच्या थेट भेट या कार्यक्रमात मी जया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आमचे जेही एपिसोड तुम्ही आतापर्यंत बघितलेले आहेत, तुमची खूप मजा आली होती तुम्हाला आणि तुमचे इतके सगळे फोन कॉल्स येत आहेत हे बघून आम्हाला अतिशय आनंद होतो. तुमच्या या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद.
आज आपण आहोत भावसार महिला मंडळासोबत. इथे अतिशय सुंदर महिला आहेत आणि खूप उत्साही आहेत. आज आपल्यासोबत आपला जो खेळ आहे आज सिटी मैत्रीणचा तो यांच्याबरोबर रंगणार आहे. तेव्हा खेळूया यांच्याबरोबर आजचा आपला एपिसोड. आपण यांच्यासोबत खेळतो आहोत खेळ. पहिले त्यांचं नाव जाणून घेऊ. ताई तुमचं नाव? सौ वंदना मोहन नागलकर. मी सौ रेखा दिनकरराव येळणे. अच्छा. आणि आपला खेळ अतिशय सोपा आहे. तिथे ट्रेमध्ये काही स्टिक ठेवलेले आहेत. हात न लावता दाताने उचलायचे आहेत तुम्हाला किंवा टोमॅटोमध्ये तुम्हाला ते खोचायचे आहेत. एकदम सोपं आहे. मनाने तरुण असणाऱ्यांसाठी खेळ आहे. एकदम सोपं आहे. तुमची वेळ सुरू झाली आहे. छान 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 चाललंय. वेळ आहे आणखी. हळू 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 हळू. तुम्हाला पण खेळायचं आहे याच्यानंतर. वेळ संपली आहे. तुमची वेळ संपली आहे. तुमची वेळ संपली आहे. खूप छान प्रयत्न केला तुम्ही दोघींनी पण. थँक्यू सो मच. प्लीज बसा. तुमचं नाव? सौ प्रतिभा नितीन नागलकर. सौ कल्पना किशोर कुटे. ठीक आहे. तुम्हाला खेळ लक्षात आलेला आहे ना? हां. तुमची वेळ सुरू झाली आहे आत्ता. तुम्हाला सगळ्यांना मजा येत आहे ना बघायला? अरे वेळ आहे अजून. वेळ आहे तुमच्याजवळ. स्टॉप 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 स्टॉप. तुमची वेळ संपली आहे. यांनी 3 काड्या याच्यामध्ये टोचल्या होत्या आणि आता आपण याची दिशा बदलून घेऊ. ठीक आहे. तुमचं नाव? सौ संगीता ताकवाले. वैशाली. तुमची वेळ सुरू होते. असं नाही जमणार.
संपली आहे ताई, दोघींची पण वेळ संपली आहे. आपल्या या मजेदार खेळाच्या विजेत्या आहेत प्रतिभाताई नागलकर. यांनी आपल्या या टोमॅटोमध्ये 3 काड्या टोचल्या होत्या, ज्या की सगळ्यात हायेस्ट होत्या. त्यांना मिळते आहे सिटी मैत्रिणीकडून छोटीशी भेटवस्तू. जो फेवरेट स्टार आहे, तुम्हाला एका मिनिटात सगळ्यात जास्त त्याच्या पिक्चरची नावं सांगायची. हम आपके है कौन, अनाड़ी नहीं सॉरी, अशा वेळेस ना आठवतही नाही. नाही आहे सगळं नाही. जुडवा. तुमची वेळ संपली आहे. तुम्ही 5 नावं सांगितले आहेत आणि सलमान खानचे फक्त 5च पिक्चरचे नावं सांगितलेले आहेत. झालं, ठीक आहे, छान प्रयत्न केला तुम्ही. तुमचं नाव? सौ भारती उमाकांत कुटे. तुम्हाला कुठला हिरो किंवा हिरोईन आवडतो? अमिताभ बच्चन. सांगा पिक्चरचे नाव. कुली, याराना, शोले, अमर अकबर अंथोनी. आपण बरेच picture पाहिले आहेत. ह्या 4च झाले आहेत. संपत येते तुमची वेळ संपली आहे तुमची. तुम्ही 5 नावं सांगितले पिक्चरचे, छान प्रयत्न केले. आशा कुटे, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, अरे श्रीदेवी, नगीना, आणखी मिस्टर इंडिया, आणखी काकूंसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. मिस्टर इंडिया, हो, आणि गेट 2च येऊन राहिलं आहे त्याचे. आणि नगीना झालं. नगीना बस एवढेच येतात. सरोज अमिताभ वेळणे. मला सासूबाई म्हणजे अशा सासूबाई पाहिजे सुनेला मोटिवेट करणार आहे. नाव तुमचं? सरोज अमिताभ वेळणे. अच्छा, तुम्हाला कुठला हिरो किंवा हिरोईन आवडतो? सलमान खान. चला सांगा पटापट नाव. टाइगर जिंदा है, टाइगर, बागबान, हम आपके है कौन, मैंने प्यार किया, हम साथ साथ है, जुड़वा, नाम किक, सांगायचं नाही आहे कोणीच. जमेल जमेल. बाहुली नाही कौसू. अजून कोणते आहे सर्वांचे लक्षात नाही येऊन राहिलेलं आहे. तुम्ही 7 पिक्चरांची नावं सांगली, खूप छान प्रयत्न केलाय. थँक्यू सो मच. अच्छा, तुमचं नाव? सविता विजय गोडले. अच्छा, आणि तुम्हाला कुठला हिरो किंवा हिरोईन? श्रीदेवी. पिक्चरचे नाव? चंद्रमुखी आहे ना. हो आहे ना. हां, चांदणी, हम आपके कोण, नाही सॉरी, चालबाज, सीता और गीतामध्ये आहे नाही. हो आहे ना, सीता और गीतामध्ये नाही नाही, चालबाजमध्ये आहे ना. मिस्टर इंडिया झालं, काकूंनी सांगितलं होतं. नाही. सांगायचं नाही आहे कोणीच. चला लवकर लवकर, कुणीतरी ते जिंका. चांदणी सांगितलं ना. हां, मिस्टर इंडिया सांगितलं आहे ना. चिटिंग नाही चालणार. नाही, 3-4 झाले ना. 3 झाले. माझं नाव उज्ज्वला गजानन जतारे. सलमान खान. इथे सगळ्यांना मला वाटतं सलमान खान आणि श्रीदेवी सगळ्यांचे फेवरेट आहेत वाटते.
मैंने प्यार किया, टायगर, किक, हम आपके हैं कौन, बागबान आणि बजरंगी भाईजान, चोरी चोरी चुपके चुपके, दीवाना, जुडवा आहे ना, नंतर सांगेल. शाहरुख खान आहे, सलमान खान आहे. आम्ही पण पिक्चर बघतो. ओके ओके नेक्स्ट. कहीं प्यार ना हो जाए, जुडवा आणि सागर यार, हाँ, सरम दे बाबा, सरम दे बाबा. आणि नाव सांगितली. तुमचं नाव सौ रेखा दिनकरराव येळणे. राजेश खन्ना. राजेश खन्नाचा दाग, कटी पतंग, अवतार, आनंद, मेरे जीवन साथी, अमृत, बावर्ची, बापरे कुठे गेला राजेश खन्ना. बनारसी बाबू. किती झाले 7? मोजत आहे तुम्ही? नाही, तुमच्या बटनवरून. अवतार, हाथी मेरे साथी, अजून राहिले 2. अलग अलग. तुमची वेळ संपली आहे. तुम्ही पण 10 पिक्चरांची नावं सांगितली आहेत आणि तुम्ही पण 10 पिक्चरांची नावं, तुम्ही दोघींनी पण 10 पिक्चरची नावं सांगितलेली आहे, बरोबर. आता तुम्ही तुमच्या आवडत्या हिरोचं नाव सांगितलेलं आहे, पण जो तुमचा लाईफमधला हिरो आहे त्याच्याबद्दल पण आता काहीतरी सांगायला लागणार आहे. तेव्हा आता तुमच्या दोघींची टाय झालेली आहे, तर आता तुम्ही कोण सगळ्यात जास्ती उखाणे घेऊ शकते ते बघूया. ठीक आहे? नाही चालेल. आणि माडीवर माडी 32 माडी दिनकरांनी आणली माझ्यासाठी पैठणी साडी. संध्याकाळचा सुटला वारा, दिनकरराव मला म्हणतात तू तू तारा. एक वाटी रवा, एक वाटी खवा. मी दिनकरावांचं नाव घेते, सगळ्या करतात माझा हेवा. कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतलेचं माहेर दिनकरावांनी केला मला सौभाग्याचा आहेर. फोटोला हार घालते वाकून आणि दिनकरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. कार्यक्रम सुरू आहे संध्याकाळच्या वेळी आणि मी दिनकरावांचं नाव घेते सिटी चॅनलच्या कार्यक्रमाच्या वेळी. दिनकरावांचं नाव घेताना मला होतो हर्ष. भावसार महिला मंडळाचा खूप हो उत्कर्ष. हा, एक आहे मुलगा, नाही मी सांगते ना, एक आहे मुलगा आणि मुली आहेत 2. 60 वर्ष लग्न, मी झाली 60 वर्षाची तरी दिनकरराव मला रोज करतात फोन. नाही ना, आई वडील करतो तर सासू माझी हौशी, गजाननरावाचं नाव घेते मी डॅश डॅश दिवशी. मुंबईच्या ट्रेनमध्ये फार आहे गर्दी, फार होती गर्दी. गजाननराव माझ्या परशा, मी त्यांची आरची. शॉर्ट डे, लॉंग नाईट, गजाननराव इज व्हेरी फाईन. महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून, गजाननरावाचं नाव घेते तुमचा मान राखून. माझ्या मुली म्हणतात अडकी जाऊ का खिडकीत होता, खिडकीत होती उजू. मुलाबाईचं नाव घेते, नाव ठेवते गजू.
निकनेम पण सांगितलं वाटतं सगळ्यांसमोर आज. तुमची वेळ संपली. तुम्ही छानपैकी 7 नावं सांगितलेली आहेत आणि आपल्या या खेळाच्या विजेते आहेत येळणेताई. त्यांना मिळते आहे सिटी मैत्रिणीकडून छोटीशी भेटवस्तू. संपूर्ण परिवाराची आज जगाचा रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणूनच जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. मैत्रिणींनो, वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा इथेच भेटूया. अकोला महानगर अजेंडा 2022 अतिशय चांगला उपक्रम आहे. मी ते खरं करून त्या सर्वांना शुभेच्छा देतो. एक चांगली संकल्पना, त्याच्यातून निश्चितच एका अकोला शहराला एक वेगळा आकार भेटेल. नवीन आम्ही पाहतोय धोरण समोर येईल. या सगळ्या अजेंड्याला माझ्या शुभेच्छा देतो. वेळ चांगली असो किंवा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे. मैत्रिणींनो, आता आपण शिकूयात इंग्रजी प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ. आय वुड लाईक टू वेलकम यू ऑल in today's English speaking session. In last session we learn how to make request. मागच्या सेशनमध्ये आपण शिकलो होतो की रिक्वेस्ट कशा करायच्या. मग त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो मे आय, कुड यू प्लीज, वुड यू प्लीज असे रिक्वेस्ट आपण शिकलो होतो. मी आशा करते की तुम्ही ते सगळे रिक्वेस्ट लिहिलेल्या असतील आणि तुम्ही रोजच्या आपल्या संभाषणामध्ये त्या वापरत सुद्धा असाल. मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत एक नवीन कन्स्ट्रक्शन, एक नवीन वाक्याचा एक प्रकार. तर दॅट इज आय कॅन. जगामधलं सगळ्यात छोटं वाक्य आणि जगामधलं सगळ्यात छान आणि सगळ्यात पॉझिटिव्ह वाक्य आहे आय कॅन. आय कॅनचा अर्थ असतो मी करू शकतो. मी करू शकतो सगळ्यात पॉझिटिव्ह वाक्य आहे. तुम्हाला जर कुठली गोष्ट जमत नसेल, तुम्ही जर खूप तुमचा मूड खराब असेल, तुम्हाला जर खूप टेन्शन आलं असेल, तुम्हाला जर खूप निगेटिव्ह वाटत असेल, एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, तर नेहमी स्वतःला म्हणत राहा आय कॅन, आय कॅन, आय कॅन, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. असं जर तुम्ही 100 वेळा स्वतःला दिवसातून म्हणत राहिलात तर जे अशक्य गोष्ट आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला सांगत राहणं आवश्यक आहे आय कॅन डू धिस. येस, आय कॅन डू इट. आय कॅन डू धिस किंवा आय कॅन डू इटचा अर्थ आहे मी हे करू शकतो. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हेरी पॉझिटिव्ह सेंटेन्स इन द वर्ल्ड दॅट इज आय कॅन डू इट और आय कॅन डू धिस. मग आता आय कॅन डू धिसचा अर्थ किंवा आय कॅन डू इटचा अर्थ आपल्याला माहित आहे की मी हे करू शकतो. मग आता आपण काय काय करू शकतो त्याचे आपण सेंटेन्स बनवूया. बेसिक कन्स्ट्रक्शन आहे आय कॅन. ओके, सो आय कॅन, मी काय काय करू शकते. तर आपल्याला आता बरेचसे इंग्लिश वर्ड्स माहीत झालेले आहे, बरेचसे ॲक्शन्स माहीत झालेले आहेत. तर आपण त्यांना आय कॅन ही कन्स्ट्रक्शन यूज करून आपण काय करणार आहे, सेंटेन्स बनवणार आहे. तर लेट स्टार्ट विथ द सेंटेन्सेस. आय कॅन सॉल्व द सम्स. मी हे सम्स म्हणजे गणित सोडवू शकते. मी हे गणित सोडवू शकते. मैं ये सम सॉल्व कर सकती हूँ. देन आय कॅन ड्रॉ पिक्चर. मी चित्र काढू शकते. आय कॅन सिंग अ सॉन्ग. मी गाणं गाऊ शकते. आय कॅन हेल्प अदर्स. मी दुसऱ्यांना मदत करू शकते. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये बोलू शकते. आय कॅन कुक वेल. मी खूप चांगलं जेवण बनवू शकते. आय कॅन हेल्प द पुअर पीपल. मी गरीब लोकांना मदत करू शकते. आय कॅन टीच इंग्लिश. मी इंग्लिश शिकवू शकते. आय कॅन टीच मॅथ्स. मी मॅथ्स पण शिकवू शकते. आय कॅन झालं.
ओके. मग आता मी जे नाही करू शकत हे पण बोलता आलं पाहिजे ना. समजा तुम्हाला एखाद्याने कोणी म्हटलं की सपोज कॅन यू हेल्प मी, आणि तुम्हाला ते शक्य नसेल, तर मग आता ते पण असेल ना, नेहमी शक्य असेल दॅट इज नॉट द केस. सो समटाईम्स यू कुड नॉट हेल्प, तुम्ही हेल्प नाही करू शकत, मग ते पण बोलता यायला पाहिजे. सॉरी आय कॅन नॉट कम विथ यू. आय कॅन नॉट म्हणजे मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. सॉरी आय कॅन नॉट सॉल्व धिस सम. सॉरी म्हटल्यामुळे माफ करा म्हणजे थोडंसं अजून पोलाईट होतं. आणि सॉरी आय कॅन नॉट हेल्प यू, माफ करा मी तुमची मदत करू शकणार नाही. सॉरी आय कांट पे द बिल. येस, मी हे बिल पे नाही करू शकत. ओके. आय डोंट हॅव मनी, माझ्याजवळ सध्या पैसे नाही आहे. ओके. आय कांट स्पीक संस्कृत, मला संस्कृतमध्ये बोलता नाही येत. ओके. देन आय कांट ड्रॉ धिस पिक्चर, मला हे चित्र काढता येत नाही. ओके. आय कांट कुक नॉनव्हेज, मला नॉनव्हेज बनवता येत नाही. आय कांट ईट नॉनव्हेज, मी नॉनव्हेज खाऊ शकत नाही. ओके. सो कॅन नॉट, तुम्हाला जसं कुठल्याही गोष्टी शक्य असतील त्याला वापरायचं आहे आय कॅन, आणि ज्या गोष्टी तुम्हाला शक्य नाही आहे त्याला वापरायचं आहे आय कॅन नॉट. ओके. तर जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आय कॅन म्हणा. इट इज द वर्ल्ड्स बेस्ट पॉझिटिव्ह सेंटेन्स. म्हणजे मला तर वाटतं दिवसातून कमीत कमी 100 वेळा स्वतःला सांगत जा आय कॅन डू इट, आय कॅन स्पीक इन इंग्लिश, आय कॅन स्पीक इन इंग्लिश, आय कॅन स्पीक इन इंग्लिश. तर असं सतत तुम्ही स्वतःला सांगत राहिले तर एक दिवस निश्चित असा येईल की यू कॅन स्पीक व्हेरी गुड इन इंग्लिश. सिम्पल बट स्वीट. येस. तर आपल्याला तेच शिकायचं. आपल्याला खूप कठीण आणि खूप कठीण मोठे मोठे शब्द वापरून आपल्याला इंग्लिश बोलायचंच नाही. आपल्याला अगदी सोपं समजेल, रुचेल, पचेल असं इझी इंग्लिश आपण बोलायला शिकत आहोत. तर मी आशा करते की आपण जे आतापर्यंत कन्स्ट्रक्शन शिकलेले आहोत ते तुम्ही रोज मिररसमोर उभं राहता, ते आरशासमोर उभं राहून त्या रोज लाऊड रीडिंग करता आहे, तुम्हीच वाचताय, तुम्हीच ऐकतात आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपला जो कॉन्फिडन्स आहे, तुमचा जो आत्मविश्वास आहे तो वाढतो, आणि आपलं जे प्रोनाउन्सिएशन आहे, तुमचे जे उच्चार आहेत ते सुद्धा इम्प्रूव्ह होतात. ओके. आणि नेहमी नेहमी वाचल्यामुळे ते शब्द आपल्या जिभेवर रेंगाळत राहतात. द सेंटेन्सेस आर ऑन द टिप ऑफ युअर टंग, आणि खूप इझिली तुम्ही नकळत तुमच्या ते बोलत जातात. तर नक्की तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे. तर पहिली कन्स्ट्रक्शन आपण शिकलेलो आजची आय कॅन, आय कॅन नॉट. आय कॅन म्हणजे मी करू शकते, आय कॅनॉट म्हणजे मी नाही करू शकत. ओके. सो आपल्याला नाही पण म्हणता यायला हवं. ओके. त्याच्यानंतर आता आपण जसं आय कॅन वापरलं तसं आपण दुसरं सब्जेक्ट चेंज करूया. दॅट इज ही कॅन, शी कॅन, इट कॅन. आता ही कॅन म्हणजे तो करू शकतो, शी कॅन म्हणजे ती करू शकते, किंवा इट कॅन म्हणजे ते करू शकतं. आता मग ते त्यांच्या बाबतीत काय काय सेंटेन्सेस बनवता येतील. शी कॅन डान्स, ती नाचू शकते. ही कॅन सिंग, तो गाऊ शकतो. इट कॅन बार्क, इट कॅन बार्क म्हणजे तो भुंकू शकतो. इट कॅन स्मेल, इट कॅन ड्रिंक मिल्क. इट कॅन कॅच द माऊस, है ना. इट कॅन ड्रिंक मिल्क म्हणजे ती दूध पिऊ शकते. इट कॅन कॅच द माऊस, इट कॅन चेज द माऊस. कॅच द माऊस, उंदराला पकडू शकते ती. किंवा चेज, चेज म्हणजे पिछा करून पकडणे. येस, पिछा करणे, त्याच्या मागे धावून त्याला पकडणे. दॅट इज कॉल्ड ॲज चेज इन इंग्लिश. CHASE, चेज म्हणजे पाठलाग करून त्याला पकडणे. इट कॅन चेज द माईस और माऊस, ती उंदरांना पकडू शकते. देन इट कॅन बार्क, तो भुंकू शकतो. इट कॅन स्मेल, इट कॅन स्मेल म्हणजे तो वास घेऊ शकतो. इट कॅन सी ॲट नाईट, त्यांना रात्री पण ते पाहू शकतात, कारण प्राण्यांची नजर जी असते ती रात्री जास्त तीक्ष्ण असते. ते अंधारात सुद्धा सेन्स करू शकतात, चांगलं पाहू शकतात. ओके. सो इट कॅन. ही कॅन साठी आपण हे केलंय, ही कॅन डू द होमवर्क, तो होमवर्क करू शकतो. ही कॅन स्पीक इन इंग्लिश, तो इंग्लिशमध्ये बोलू शकतो. ही कॅन प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळू शकतो. शी कॅन प्ले बास्केटबॉल, ती बास्केटबॉल खेळू शकते. शी कॅन गिव्ह अ स्पीच, ती भाषण देऊ शकते. शी कॅन कुक वेल, ती खूप छान जेवण बनवू शकते. शी कॅन हेल्प द पुअर, ती गरीब लोकांना मदत करू शकते. ही कॅन अर्न मनी, तो पैसे कमवू शकतो. देन वी कॅन हेल्प
अदर्स. वी म्हणजे आपण सगळे. आता आपण ही कॅन शिकलो, शी कॅन शिकलो, इट कॅन शिकलो. ओके, आता वी कॅन, दे कॅन आणि यू कॅन. ओके, तर हे सगळे आपण जेव्हा एक कन्स्ट्रक्शन शिकतो त्याच्यामध्ये सब्जेक्ट चेंज करून, सब्जेक्ट कोणकोणते शिकलेलो आहोत आपण, करणारा, सब्जेक्ट म्हणजे करणारा, कर्ता मराठीमध्ये. तर आय, ही, शी, इट, दे, वी, यू. ओके, तर हे सब्जेक्ट चेंज करून सगळ्यांपुढे कॅनच येणार आहे आणि फक्त आय कॅन मी करू शकतो, ही कॅन तो करू शकतो, शी कॅन ती करू शकते, इट कॅन ते करू शकतो. इट कशासाठी वापरतो आपण, नॉन लिव्हिंग थिंग्स आणि ॲनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट याच्यासाठी. ओके, इट कॅन बाईट यू. इट कॅन बाईट यू म्हणजे तो तुला चावू शकतो. येस, इट कॅन बाईट यू. येस, फॉर एक्झाम्पल स्नेक, साप तुम्हाला चावू शकतो. इट कॅन बाईट यू. इट कॅन हर्ट यू, तो तुला जखमी करू शकतो. ओके, सो इट कॅन सी यू, तो तुला पाहू शकतो. येस, इट कॅन फ्लाय, तो उडू शकतो. अंडरस्टूड. सो दीज आर द सेंटेन्सेस ऑफ ही कॅन, शी कॅन अँड इट कॅन. हे आहे सेंटेन्सेस ही, शी आणि इट यूज करून. आता आपण शिकणार आहोत दे यूज करून. दे म्हणजे ते करू शकतात. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण, दे कॅन. आता ते काय करू शकतात, दे कॅन अटेंड द प्रोग्राम. ते प्रोग्राम अटेंड करू शकतात. दे कॅन वॉच द मूवी. दे कॅन वॉच द मूवी टुगेदर असं पण म्हणू शकतो आपण. टुगेदर म्हणजे एकत्र. ते एकत्र पिक्चर बघू शकतात. पहिलेच सांगितलेलं आहे, जी फिल्म असते, जो पिक्चर असतो, आपण मराठीमध्ये पिक्चर म्हणतो पण इंग्लिशमध्ये पिक्चर म्हणजे चित्र असतं. तर तुम्हाला जर पिक्चर म्हणायचं असेल इंग्लिशमधून, यूज द वर्ड मूवी इन्स्टेड ऑफ अ पिक्चर. आम्ही पिक्चर बघतो आहे याला म्हणायचं वी आर वॉचिंग मूवी, नॉट पिक्चर. ओके, तर इंग्लिश जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा नक्की लक्षात ठेवा, पिक्चर जो आपण तीन तासांचा पिक्चर पाहतो त्याला इंग्लिशमध्ये मूवी म्हणतात. ओके, दे कॅन वॉच अ मूवी और दे कॅन गो फॉर द मूवी. ते पिक्चर पाहायला जाऊ शकतात. दे कॅन हेल्प अदर्स, ते दुसऱ्यांना मदत करू शकतात. दे कॅन स्पीक इन इंग्लिश, ते इंग्लिशमध्ये बोलू शकतात. दे कॅन कुक फूड, ते जेवण बनवू शकतात. दे कॅन क्लीन द हाऊस, ते घर साफ करू शकतात. दे कॅन हेल्प द रिलेटिव्स, ते त्यांच्या नातेवाईकांना मदत करू शकतात. दे कॅन अर्न गुड मनी, ते चांगले पैसा कमावू शकतात. अशा प्रकारे दे कॅन, दे म्हणजे ते करू शकतात, दे कॅन. ओके, मग आता आपण शिकणार आहोत वी कॅन. वी कॅनचा अर्थ होतो आम्ही करू शकतो. आपण काय काय करू शकतो, वी कॅन टॉक इन इंग्लिश, आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. वी कॅन प्रॅक्टिस, आपण प्रॅक्टिस करू शकतो. वी कॅन स्विम, आपण स्विमिंग करू शकतो. वी कॅन कुक फूड, आपण जेवण बनवू शकतो. वी कॅन क्लीन द हाऊस, आपण घर स्वच्छ करू शकतो. वी कॅन हेल्प ईच अदर, ईच अदर म्हणजे एकमेकांना, ईच अदर म्हणजे एकमेकांना. वी कॅन हेल्प अदर्स म्हणजे आपण एकमेकांना मदत करू शकतो. देन वी कॅन टाईप द लेटर्स, आपण लेटर्स टाईप करू शकतो. वी कॅन हँडल कम्प्युटर्स, आपण कम्प्युटर हँडल करू शकतो. वी कॅन यूज द स्मार्टफोन्स, आपण स्मार्टफोन वापरू शकतो. वी कॅन सिंग अ सॉन्ग, आपण गाणं म्हणू शकतो. वी कॅन डान्स, आपण डान्स पण करू शकतो. वी कॅन अरेंज अ प्रोग्राम, आपण एखादा प्रोग्राम अरेंज करू शकतो. ओके, सो वी कॅन, दे कॅन झालं. वी कॅन म्हणजे आपण करू शकतो, दे कॅन म्हणजे ते करू शकतात. आता एकच सेंटेन्सेस राहिलं आहे आपलं, एकच कन्स्ट्रक्शन, दॅट इज यू कॅन. यू कॅन म्हणजे तू किंवा तुम्ही. यू म्हणजे तू, एकाला पण यूज वापरतात आणि अनेक असले तुम्ही त्याला पण यूज वापरतात. आपण हे प्रत्येक सेशनमध्ये रिपीट करत असतो. रिपीट याच्यासाठी करतो की ते तुमचं बाय हार्ट लर्न झालं पाहिजे. ओके, म्हणजे तुम्हाला त्याचा मिनिंगमध्ये कन्फ्युजन नको. ओके, आता यू कॅन, यू कॅन म्हणजे तू करू शकतो किंवा तुम्ही करू शकता. यू कॅन टॉक इन इंग्लिश, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. यू कॅन हेल्प अदर्स, तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकता. यू कॅन राईट लेटर्स, तुम्ही लेटर लिहू शकता. यू कॅन विन द इलेक्शन, तुम्ही इलेक्शन जिंकू शकता. यू कॅन वोट, तुम्ही मतदान करू शकता.
यू कॅन गिव्ह अ गुड स्पीच. तू एक चांगलं भाषण देऊ शकतो. यू कॅन सॉल्व द सम्स. तू हे सगळे गणित सॉल्व करू शकतो. यू कॅन हेल्प युअर ग्रँडपॅरेंट्स. तर तुम्ही तुमचे ग्रँडपॅरेंट्स म्हणजे आजी आजोबा. ओके, तुम्ही तुमच्या आजी आजोबांना मदत करू शकता. तर मित्रांनो, हे आजचे कन्स्ट्रक्शन आपण पाहिलं. जगातलं सगळ्यात पॉझिटिव्ह सेंटेन्स आय कॅन. येस, छोटं सेंटेन्स आहे पण खूप महत्त्वपूर्ण वाक्य आपल्या जीवनातलं. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला लो वाटेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह वाटेल, तेव्हा स्वतःला नेहमी म्हणत राहा, आय कॅन डू इट, आय कॅन डू धिस, आय कॅन, आय विल. मी करू शकतो आणि मी करेलच. आय कॅन म्हणजे मी करेल, मी करू शकतो, आणि आय विल म्हणजे मी नक्कीच करेल. ओके, तर नेहमी नेहमी रोज रोज स्वतःला सांगत राहा, आय कॅन, आय विल, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. आणि एक दिवस नक्की येईल की तुम्ही छान इंग्लिश बोलाल. ओके, धन्यवाद मित्रांनो आजचे सेशन छान ऐकल्याबद्दल. कीप ऑन वॉचिंग दिस प्रोग्राम अँड कीप ऑन टॉक इन इंग्लिश. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. हारलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. मैत्रिणींनो, कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर आपण इंग्रजी शिकलोत. आता योगसुद्धा शिकूयात श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याबरोबर. हरिओम. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात आज पुन्हा आपली भेट होते आहे. आज आपण काही आसनांचा अभ्यास शिकणार आहोत. आसनं सूक्ष्म व्यायामाच्या नंतरची स्टेप आहे. म्हणजे सूक्ष्म व्यायाम करून जेव्हा आपलं शरीर थोडं फ्लेक्झिबल होतं, वॉर्मअप होतो शरीराला, त्याच्यानंतर आपण हळूहळू आसनांचा अभ्यास करू शकतो. आसनं बरीच आहेत. काही कठीण आसनं आहेत, काही सोपी आसनं आहेत. उभी राहून आसनं केली जातात, झोपून, उलट स्थितीमध्ये झोपून, खाली बसून, अशी वेगवेगळ्या प्रकारची आसनं आहेत. आज आपण कमरेकरता म्हणजे कंबर दुखी करता, कंबर किंवा पाठ या दुखी करता कोणत्या आसनांचा उपयोग केला पाहिजे, कोणती आसनं केली पाहिजेत, हा आपण अभ्यासात शिकणार आहोत. अनेक जणांना कमरेच्या दुखण्याचा प्रॉब्लेम असतो. आपण दिवसभर फॉरवर्ड बेंडिंग करतो, समोर झुकण्याचा अभ्यास म्हणजे समोर झुकून आपण कामं करत राहतो. काही वस्तू उचलतो, काही सगळी कामं जी आहेत आपण खाली वाकून वाकून, समोर वाकून वाकून करत असतो. महिला पोळ्या लाटताना खाली वाकतात, काही कामं करताना खाली वाकतात, आपले झाडझूड करताना खाली वाकावं लागतं. अशा वेळेला काय होतं की फॉरवर्ड बेंडिंगमुळे पाठीच्या कण्यावर जास्त ताण पडतो आणि बॅकवर्ड बेंड म्हणजे मागच्या बाजूला जेव्हा पाठीचा कणा वळेल तर त्यावेळेला त्या कमरेला किंवा स्पाईनला आपल्या आराम पडतो. तर अशी कोणती आसनं आहेत जी पाठीकरता म्हणजे मान, पाठ, कंबर या सगळ्याकरता फायदा करतील, अशी आसनं आपण शिकणार आहोत. सगळ्यात पहिले आपण शिकणार आहोत भुजंगासन. भुजंगासन म्हणजे तुम्हाला नावावरूनच कळेल की हे सापासारखं किंवा भुजंगासारखं स्थितीमध्ये केल्या जाणारं आसन आहे. याच्यामध्ये बॅकवर्ड बेंडिंग होतं आणि पाठीला आराम पडतो, कमरेला आराम पडतो. तर पालथं झोपायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप करता येतं. आधी हात सरळ ठेवून आपल्याला श्वास घेत वर जायचंय आणि श्वास सोडत कंबर ढिली सोडायची आहे. ह्या स्थितीमध्ये ही प्राथमिक स्थिती आहे भुजंगासनाची. स्पिंक्सचा अभ्यास म्हणतात याला. हा अभ्यास आपण करू शकतो. एकतर 30 सेकंदपर्यंत आपल्याला थांबायचं आहे किंवा आपल्या शारीरिक क्षमतेनुसार जर कमरेवर पाठीवर ताण पडायला लागला तर आपण हे आसन सोडू शकतो. हळूवार श्वास सोडत खाली यायचं आहे. एकदा पुन्हा करू. श्वास घेत वर वर. आता शरीर ढिलं सोडायचं, श्वास नॉर्मल आणि श्वास सोडत सोडत कंबर ढिली सोडायची. ज्या ठिकाणी कमरेला ताण जाणवतो तो भाग हळूहळू ढिला सोडायचा आहे. श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे. काही दिवस अशा प्रकारे अभ्यास केल्यानंतर पुढची स्टेप घ्यायची आहे. थोडे हात खांद्याजवळ ठेवायचे, खांद्याला चिटकवून. स्थिती हीच राहील. पाय जोडलेले, टाचा जोडलेल्या, हनुवटी जमिनीवर आणि श्वास घेत घेत
हळूहळू शरीर वर उचलायचं आहे आणि हात सरळ करायचे. वर बघायचं. हळूहळू श्वास सोडत सोडत कंबर ढिली सोडायची आहे. आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कपॅसिटीनुसार थांबायचं. जे थांबू शकत असतील त्यांनी 30 सेकंद पर्यंत थांबायचं आणि श्वास सोडत सोडत हळूहळू खाली यायचं. प्रत्येक आसन घेताना सुद्धा हळू घ्यायचं आहे, सोडताना सुद्धा हळू सोडायचं आहे. घाई करायची नाही. आता तिसरा प्रकार, आणखी थोडा आपल्याला बेंड करता येईल. हात थोडे खांद्याच्या खाली ठेवायचे आहे. स्टेप बाय स्टेप आपण हे आसन शिकतो आहे. भुजंगासन. श्वास घेत वर वर, पूर्णतः वर. आता बघा कमरेवर जास्त ताण पडतो आहे. श्वास सोडत कंबर ढिली सोडा. आपल्या क्षमतेनुसार थांबायचे आहे किंवा कमीत कमी 30 सेकंद. हळूहळू श्वास सोडत सोडत खाली या. आरामात रिलॅक्स करा. आता या आसनाचं पूरक आसन म्हणजे अपोजिट. तर याच्या पूरक आसन आहे शलभासन. शलभासन करता आपण एक एक पायाने आधी करून पाहू आणि मग दोन्ही पायाने करू. शलभासन करता हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांखाली ठेवायचे आहे. आता एक एक पायाने आपण आधी करू. श्वास घेत एक पाय वर आणि दुसऱ्या पायाचा सपोर्ट द्यायचा आहे खालून. या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 30 सेकंद पर्यंत किंवा आपल्या क्षमतेनुसार. आरामात हळू खाली यायचं आहे. पायांना पटकायचं नाही, आपटायचं नाही, हळूहळू खाली आणायचं. दुसऱ्या पायाने हीच क्रिया करूया. या स्थितीत आपल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. श्वास सोडत आरामात पाय खाली आणायचा आहे. हात हनुवटी खाली ठेवून विश्राम. ह्या आसनामुळे कमरेचा त्रास तर कमी होईलच होईल, पण जे आपलं ओटीपोट आहे, लोअर ॲब्डोमेन, ते पण कमी होण्यास मदत होते. कारण की मागच्या बाजूनी पाय वर उचलले जातात आहे, तर पूर्ण ताण खालच्या पोटावर पडतो आणि पोटाचा घेर सुद्धा कमी होतो. आता दोन्ही पायांनी करून बघू. हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांखाली ठेवायचे आहेत. श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवत एकत्र वर उचलायचे आहे आणि हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. जितकं वर उचललं जाईल तितकं वर उचलायचं आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार किंवा 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. आरामात हळूहळू पाय खाली आणायचे आणि विश्राम. रिलॅक्स. या स्थितीमध्ये आपण शरीर ढिलं सोडू शकतो. आता ह्यानंतरचं कंबर आणि पाठ, मान, पाठ, कंबर याकरता एक उपयुक्त आसन म्हणजे मकर आसन. हात असेच ठेवायचे आहे. दोन्ही पाय एकामागून एक खाली वर या पद्धतीने करायचे आहे. दहा 15 वेळा केलं तरी चालेल.
आता पाद प्रसारित मकरासन करायचं आहे. पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. टाचा आतल्या बाजूला ठेवायच्या. आता हळूहळू दोन्ही हातांचा स्टँड बनवायचा आहे. डोपरं जोडून ठेवायचे आहे आणि हातामध्ये आपला चेहरा ठेवायचा आहे. श्वास घ्यायचा लांब दीर्घ आणि श्वास सोडत सोडत पाय ढिले सोडा, कंबर ढिली सोडा, पाठ ढिली सोडा, मान ढिली सोडा, चेहऱ्यावरचा ताण कमी करा. श्वास घेऊन सोडताना पूर्ण शरीर ढिलं सोडायचं आहे आणि कमरेमध्ये जिथे आपल्याला ताण पडतो, जिथे दुखतं, त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. या आसनामध्ये सुद्धा आपल्या क्षमतेनुसार किंवा कमीत कमी 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हळूच ढोपरांना थोडं समोर सरकवायचं. श्वास घेऊन सोडताना मानेच्या मागच्या बाजूला जिथे ताण आपल्याला महसूस होतो, अनुभव करता येतो, त्या ठिकाणी लक्ष द्यायचे आहे. पूर्ण शरीर ढिलं आणि लक्ष फक्त मानेजवळ. रिलॅक्स. हात खाली आणायचे. शरीर ढिलं सोडायचं. श्वास सामान्य. अशा पद्धतीने आपण हे तिसरं आसन शिकलेलो आहे. आता आपण करूया धनुरासन. धनुरासन सुद्धा बॅकवर्ड बेंडिंग आहे, म्हणजे मागच्या बाजूला पाठीचा कणा झुकवणारं आसन आहे. आता धनुरासन ज्यांना बीपी आहे किंवा हार्टचा त्रास आहे त्यांनी धनुरासन करायचं नाही आहे. बाकी सगळेजण आपल्या आपल्या क्षमतेनुसार करू शकतात. लहान मुलं किंवा जे फ्लेक्झिबल आहेत ते पूर्ण धनुरासन सुद्धा करू शकतात. याच्यामध्ये आपण सरळ धनुरासन शिकणार आहोत. याच्यामध्ये हनुवटी जमिनीला लावायची. दोन्ही पाय फोल्ड करून दोन्ही पायाचे जे टखने आहे, अँकल, ते पकडायचे आहे. श्वास घेत पूर्ण शरीर वर उचलायचं आहे आणि नाभीवर आपला भार घ्यायचा आहे, पोटावर. श्वास घेत वर उचला. गुडघे सुद्धा वर उचलायचे आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. कमीत कमी 30 सेकंद. जर आपण थांबू शकलो तर ठीक, नाहीतर आपण आसन सोडून पुन्हा आसन धरू शकता. या आसनामुळे आपलं रक्ताभिसरण खूप चांगलं होतं शरीरामध्ये. पाठीच्या कणाला चांगला आराम मिळतो. हळूहळू श्वास सोडत आसन सोडायचं आहे. यानंतर तुम्ही शवासन सुद्धा करू शकता किंवा या अशा उलट स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही विश्राम करू शकता. यानंतर पुन्हा आपण कमरे करताच एक छान आसन शिकणार आहोत. उठून बसायचं आहे. गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. आता ज्या लोकांना सुरुवातीला अभ्यास शिकायचा असतो त्यांनी एक हाताने अभ्यास केला तरी चालतो. ठीक आहे, तर आपण एक हाताने अभ्यास आधी कसा करायचा ते शिकूया. पायाचा टखना, अँकल पकडायचं आहे. एक हात सरळ करायचा आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार थांबूया.
आरामात. दुसऱ्या बाजूनी पण हा अभ्यास करायचा आहे. हळूहळू श्वास सोडत सोडत हात मागे न्या. अँकल पकडायचं आहे. एक हात सरळ, कंबर समोर ढकलायची. या स्थितीमध्ये थांबायचं आहे. हळूच हात खाली आणायचे. आता उष्ट्रासन करण्याकरता आपल्याला कमरेला जास्त मागे बाक द्यायचे आहे. त्याच्याकरता आपण काय करू की कमरेवर हात ठेवून थोडं वाकण्याचा प्रयत्न करू मागच्या बाजूला. श्वास सोडत सोडत हळूहळू मागे जा. कंबर समोर ढकलायची आहे. डोळे उघडे ठेवायचे कारण की बॅलन्स करायचे आहे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं. हळूच सरळ व्हा. आता दोन्ही पायांचे अँकल्स पकडायचे आहेत आपल्याला आणि उष्ट्रासनाच्या स्थितीमध्ये जायचं आहे. मान मागे टाकायची, कंबर समोर ढकलायची. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार किंवा 30 सेकंद. श्वास नॉर्मल ठेवायचा आहे. हळूच श्वास घेत आसन सोडायचं आहे. आणि ही जी 5 आसनं आहेत, आपण कोणती कोणती आसनं शिकलोय मग? एक भुजंगासन, कंबर मान पाठ या त्रासापासून आपल्याला आराम पडण्याकरता आपण 5 आसनं शिकलेलो आहे. भुजंगासन, शलभासन, त्याच्यानंतर मकरासन, धनुरासन आणि उष्ट्रासन अशी 5ही आसनं जी आहेत ती बॅकवर्ड बेंड करणारी आहेत. पाठीच्या कडाला मागच्या बाजूला वळवणारी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कमरेचा, पाठीचा, मानेचा त्रास कमी होणार आहे. तर ही आसनं आपण रोज याची प्रॅक्टिस केली. जर खूप जास्त त्रास असेल कमरेमध्ये तर काही अभ्यास करायचा नाहीये. तुम्ही फक्त मकरासनामध्ये रिलॅक्स केलं तरी चालतं किंवा तुम्ही साधं शवासनमध्ये रिलॅक्स केलं तरी चालतं. पण थोडा थोडा त्रास असेल आणि तो त्रास कमी करायचा आहे, वाढू नये याच्याकरता आपण या आसनांचा अभ्यास रेग्युलरली करायला पाहिजे, नियमित करायला पाहिजे. जर आपल्याला पाठीचा, कमरेचा त्रास कमी करायचा असेल तर. आज इथेच थांबूया. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत हरिओम तत्सत. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा. आजच्यासाठी एवढेच. वेळ झाली आहे आमच्या टीमकडून बाय करण्याची. भेटूया पुन्हा याच वेळी याच ठिकाणी. तोवर नमस्कार.